नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत वन लाइनर सिरीज. ही सिरीज तुमच्या सेंट्रलच्या सगळ्या एक्झामसाठी आहे, रेल्वेच्या एक्झामसाठी आहे. जसं की रेल्वेचे टेक्निशियनचे फॉर्म रिओपन झालेले आहेत. सो त्याबद्दलचा एक अपडेटचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवलेलाच आहे. सो तुम्ही एकदा तो बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमची फॉर्मची जी डेट आहे ती सुरू झालेली आहे. यामध्ये जागाही वाढून आलेले आहेत. वॅकन्सी 14,000 प्लस आहे. सो हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे एकदा. सो तुमच्या टेक्निशियनचे जे रेल्वेचे आरआरबी टेक्निशियनचे जे फॉर्म आहे ते परत भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर एसएससी जीडीचे सुद्धा फॉर्म आहे, ते तुम्हाला माहिती आहे. इतक्या सगळ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. 40,000 वॅकन्सीज तुम्ही म्हणू शकतात. तर या सगळ्यासाठी सामान्य विज्ञानाचा अभ्यास कसा करावा, पीवायक्यूचा अभ्यास किती आणि कसा असावा, यासाठीचे आपले हे लेक्चर आहे. म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. बघा, आपले जे प्रश्न आहेत ते अतिशय सोपे आहे. सोप्या पद्धतीचे प्रश्न आपण घेत आहोत, जिथे तुम्हाला वन लाइनरचा तुम्ही अभ्यास करत आहात. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे भौतिकशास्त्रातून. ओके. प्रश्न तुम्हाला कशातून आलेला आहे हे देखील मी ते सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. बघा, ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम म्हणजे काय? ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही, ती फक्त संरक्षित केली जाऊ शकते. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम पण म्हणतो आपण याला, आणि ऊर्जा संवर्धनाचा पण नियम म्हणतो. तर ऊर्जा संवर्धनाचा नियम म्हणजे काय असतो? तर एखादी ऊर्जा, ठीक आहे, एखादी म्हणजे काय? ऊर्जेला ना तुम्ही नष्ट करू शकतात ना तुम्ही ऊर्जेला निर्माण करू शकतात. फक्त आपल्या यूजसाठी, आपल्या कामासाठी ऊर्जेचे आपण रूपांतर करू शकतो. जसं की आपण शिकतो भौतिकशास्त्रामध्ये की तुम्हाला एखादा जसं जनरेटर घेतला, आपण इथे उदाहरण काय घेतलं? ठीक आहे, चला आपण इथे एक्झाम्पलनी समजून घेऊया. उदाहरण आपण घेतलं जनरेटर. मग जनरेटरमध्ये काय केलं जाणार? एका प्रकारच्या ऊर्जेला दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरित केलं जाणार. म्हणजे काय? तर सांगा मला. रासायनिक ऊर्जेला म्हणजे यांत्रिक ऊर्जेला जनरेटरला काय केलं? जनरेटरला डायनॅमो म्हणतात, हे लक्षात ठेवायचंय. यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर कशात केलं जातं? जनरेटर्स मध्ये केलं जातं, ज्याच्याने आपल्याला वीज निर्मिती होते, वीज आपल्याला मिळते, म्हणून विद्युत ऊर्जेत त्याचं रूपांतर होतं. म्हणजे आपण काय केलं? ऊर्जेला काय केलं? फक्त रूपांतरित केलं. आपण ऊर्जेला इथे नष्ट केलं का? तिचं स्थानांतरित केलं का? कधी कधी तुम्ही स्थानांतरित आन्सर देतात, पण ते आन्सर चुकीचं आहे. ऊर्जेला पण स्थानांतरित केलं तरी सुद्धा तिथं काम नाही चालणार. समजा यांत्रिक ऊर्जेला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यांत्रिकच ऊर्जेत ठेवलं, पण तरी ते काम होणार का? नाही. जिथे तुम्हाला विद्युत ऊर्जा हवी तिथे तिला पाहिजेच आहे. म्हणून आपण काय करतो? ऊर्जेला रूपांतरित करतो, फक्त स्थानांतरित करत नाही. आणि ऊर्जा अक्षयतेच्या नियमामध्ये आपण शिकतो ती ऊर्जेला ना तुम्ही नष्ट करू शकतात ना तुम्ही ऊर्जेला निर्माण करू शकतात. ठीक आहे, कळलंय? तर ज्यांना आवडत असेल एकदम सोप्या भाषेत आपलं हे लेक्चर चालतं, सो सगळ्यांनी सेशन लाईक करून जास्तीत जास्त या सेशनला शेअर करा, जेणेकरून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. जेही सेंट्रलला फॉर्म भरणार आहे, रेल्वेसाठी असो, एसएससी साठी असो, एसएससीच्या कुठल्याही पोस्टसाठी आपलं हे लेक्चर आहे, तुम्हाला चालणार आहे. तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी फॉर्म भरले असले तरीही चालणार आहे, तुम्ही हे लेक्चर केलं तरी. ठीक आहे. तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? रेल्वे ट्रॅकवर फिश प्लेट कशासाठी वापरल्या जातात? आता ज्या रेल्वे ट्रॅकवरच्या ज्या प्लेट्स असतात बघा, कशासाठी वापरतो आपण? तर दोन ट्रॅक कनेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. बघा, आता रेल्वे ट्रॅक आहे, ठीक आहे. आता इकडनं पण एखादी रेल्वे येते, इकडनं पण रेल्वे येते एखादी. ठीक आहे. आता ही काय होईल? इकडनं निघून जाईल, पण आता हिला इकडे जायचं, ह्या मार्गाने जायचंय, तर इकडे काय होतो? हा ट्रॅक आणि हा ट्रॅक बघा एकच होऊन जातो इथे, बरोबर की नाही? एक होतो, इकडनं ही जाते, इकडनं ही जाते. पण रेल्वे ह्या ट्रॅकवरनं या ट्रॅकवर येते की नाही? येते ना. म्हणजे काय? आता तुम्ही जर ह्याचे तुम्ही जर लोको पायलट बनाल तर तुम्हाला रेल्वे चालवता येईल, बरोबर की नाही? लोको पायलट बना, त्याच्यासाठी की रेल्वे आपल्याला चालवता आली पाहिजे. तर कशासाठी आपण ते यूज करतो? दोन ट्रॅक कनेक्ट करण्यासाठी या प्लेटचा उपयोग इथे केला जातो. ठीक आहे. तुम्हाला आन्सर इथे दिलेलंच आहे. आता बघा, न्यूटनच्या गतीचे कोणत्या नियमाला जडत्वाचे नियम आपण म्हणतो, किंवा जडत्वाचे स्पष्टीकरण ते देतं. न्यूटनच्या गतीचे कोणते नियम जडत्वाचे स्पष्टीकरण देते? जडत्व म्हणजे काय? जडत्व म्हणजे काय? तर सर्वात आधी आपल्याला आपले क्वेश्चन माहिती पाहिजे, मगच आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. तर एखादी वस्तू
जोपर्यंत तुम्ही तिला बाह्य बल अप्लाय करत नाही, फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत ती वस्तू तिची जागा सोडत नाही. याला आपण काय म्हणतो, त्या वस्तूचं गतीमध्ये असलेलं जडत्व म्हणतो. बरोबर. जसं की तुम्ही बसमध्ये बसले, मग बसमध्ये बसून तुम्ही जात असताना बस गतिमान असते, पण तरी सुद्धा तुम्ही त्या गतीच्या जडत्वामध्ये असतात. आता आपल्याला गावाला पोहोचायचंय, तर कसं पोहोचतो आपण? आपण गावाला आपोआप उडून जातो का? नाही ना. आपण बसमध्ये बसतो, गाडीत बसतो, आपण त्याद्वारे काय होतो, आपण बसमध्ये किंवा गाडीत बसून त्याद्वारे आपण जातो. बरोबर. मग आपण सुद्धा गतिमान असतो, आपण पण त्या जडत्वामध्ये असतो, म्हणून आपण पण त्या गावी पोहोचतो. म्हणजे बस जरी चालू आहे तरी तुम्ही सुद्धा गतिमान असतात त्या बस सोबत. बरोबर ना. मग त्याला काय म्हणतात, जडत्व. मग आता अचानक बसचा ब्रेक दाबला तर काय होणार, गतीच्या अवस्थेतून ती बस थांबणार. पण आपण थांबलो का? नाही. आपल्याला ब्रेक नाही लावला, बसला ब्रेक लावला, म्हणून आपण पुढे जाऊन पुन्हा मागे झुकतो. हे काय दर्शवतं आपल्याला, गतीचं जडत्व दर्शवतं. बरोबर. मग हा नियम कोणता आहे न्यूटनचा? तो पहिला नियम आहे. न्यूटनचे गतीविषयक 3 नियम आहे. पहिला आहे जडत्वाचा नियम. दुसरा नियम कोणता आहे? माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगायचंय. संवेगाचा नियम. तिसरा नियम कोणता आहे सांगा मला. तिसरा नियम कोणता आहे, तर प्रतिक्रिया बलाचा नियम. आपल्याला त्याची सवय झालेली आहे ना लगेच इरेज करण्याची. काय आन्सर आहे ना तिसरा, प्रतिक्रिया बल. एव्हरी ऍक्शन हॅव इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. हा न्यूटनचा तिसरा लॉ आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आंब्याचा एक प्रकार आहे अल्फ्रोसो. हे सर्वांना माहिती आहे. होप PYQ आहे, बट खूप इझी आहे. आंब्याच्या प्रकारामध्ये मोडतं. त्यानंतर गतीचे नियम कोणी शोधले? आताच बघितलं, न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे गतीचे 3 नियम आहे. 3 नियम आपण बघितलेले आहे. पहिला जडत्वाचा, दुसरा संवेगाचा, तिसरा प्रतिक्रिया बलाचा. आयझॅक न्यूटन यांनी गतीचे 3 नियम मांडले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात हलका धातू. धातू म्हणजे काय? मेटल. सगळ्यात हलका मेटल कोणता आहे? कोणता येईल सगळ्यात हलका? वायू नाही हा. वायू जर तुम्हाला विचारलं तर उत्तर तर काय येणार तुमचं? हायड्रोजन. हायड्रोजन काय आहे? हलका आहे. सगळ्यात हलक्यामध्ये हायड्रोजन येतं. पण धातू विचारलेला आहे, मेटल विचारलं तर आन्सर काय येणार आपलं? लिथियम. लिथियम काय आहे? सगळ्यात हलका आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वनस्पतींचा कोणता भाग श्वसनाचे कार्य करतो? वनस्पती सुद्धा श्वसन करतात, वनस्पतींना सुद्धा जीव असतो. बरोबर की नाही. तर कोणता भाग आहे सांगा बरं, जो काय करतो, श्वसनाचे कार्य करतो? तर ऑब्व्हियसली जे पान असतं ते काय करतात, तर श्वसनाचं काम करतात. नंतर आहे प्रश्न बघा, लहान मुलांमध्ये पेटके येण्याचे कारण म्हणजे कशाचा अभाव? पेटके येणे. पेटके येणे म्हणजे आपण ज्याला गोळे येणे म्हणतो नाही का, पायांमध्ये चालण्याला त्रास होतो. कधी म्हणजे एकदम पेटके आल्यानंतर पाय आपले एकदम असे जाम होतात, खूप दुखतात आणि आपल्याला असं मोठं मोठं जसं काहीतरी आहे पायांमध्ये असं जाणवतं आपल्याला. ठीक आहे. तर हे कशामुळे होतं, तर व्हिटॅमिन B6 च्या कमतरतेमुळे. तर तुम्ही बी कॉम्प्लेक्सचे व्हिटॅमिन खात नसताल, तर तुम्ही जर खाल्ले नाही ते, तर तुम्हाला असे विविध त्रास होण्याची संभावना असते. त्याच्यानंतर बघा, जिप्समचे रासायनिक नाव काय? जिप्समचे रासायनिक नाव. जिप्सम काय असतं सांगा बरं, जिप्सम काय आहे? जिप्सम बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे आहे ना, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट आहे. ठीक आहे. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिस याचे नाव काय? कॅल्शियम. मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वॉटर ऍड करतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्लस वॉटर, तेव्हा जिप्सम असं टणक एक पदार्थ तयार होतो, ज्याला जिप्सम आपण बोलतो. लेक्चर आवडत असेल तर पटकन प्रत्येकाने लाईक करून लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? आता सापेक्ष आर्द्रता मोजायची आहे तर तुम्ही काय वापरणार? इथे हायग्रोमीटर यूज करणार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला युनिट मधून आलेला प्रश्न आहे. युनिट मोजमापन मधून आलेला प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला मोजमापन ह्या चॅप्टरचा भरपूर अभ्यास करावा लागेल, कारण प्रत्येक एक्झामला याच्यावरचे भरपूर प्रश्न विचारले जातात. तर हे होते आजचे आपले वन लायनरचे सगळे क्वेश्चन. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचे जे क्वेश्चन होते, आजचं जे लेक्चर होतं ते व्यवस्थित समजलं असणार आहे. असेच न्यू छान आणि ज्याच्याने आपलं नॉलेज वाढेल, नॉलेजेबल क्वेश्चन बघण्यासाठी टिकर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या लिंकला आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.